अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कतलीसाठी बेकायदेशीररित्या डांबून ठेवलेल्या तब्बल 11 गोवंशांना जीवदान दिले आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तब्बल 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची अवैधरित्या वाहतूक आणि कतलीची तयारी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। यानंतर गुन्हे शाखेने आझाद नगर परिसरात धडक कारवाई करत ही मोठी कारवाई केली आहे। 21 मे रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेला गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत आझाद नगर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश डांबून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकत घरासमोरील पत्र्यांच्या बंदिस्त गोठ्यातून 11 लहान मोठे गोवंश जप्त केलेत। पोलिसांच्या माहितीनुसार हे गोवंश अत्यंत निर्दयतेने आखूड दोरीने बांधून ठेवण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी शेख रियाज शेख इलियास या 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे। जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची अंदाजे किंमत 2,80,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। सर्व गोवंशांना सुरक्षित रक्षणासाठी दस्तूरनगर येथील गोरक्षण संस्थेत दाखल करण्यात आले आहेत। आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याच्या अधिनियमांतर्गत गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि पोलीस उपायुक्त रमेश घुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। अमरावती शहरात अवैध कतलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 11 गोवंशाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे। प्राण्यांवरील अत्याचार आणि अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालेले आहे।